आता नेक्स्ट क्वेश्चन, तू रिलेशनशिप मध्ये येणार तर कशा मुलासोबत येणार? मी ना तुझ्यासाठी. ओ माय गॉड, तनूने मला प्रपोज केलं. ओ माय गॉड, तनू प्रपोज मी गाईज, जस्ट तनू प्रपोज मी. तर आता मला काय वाटतं, मुलगी ते कबीर सिंग मधल्या ती जी आहे ना, कशी साधी सिंपल अशी नाही का, खूपच मला इशारा देतो. मला इशारा देतो, बघतात ना याचा ब्लॉग. हाईट तिची कमी पाहिजे. जर मी जिम नाही केली 5 वर्षात कसं दिसेल तुम्हाला दाखवतो. यांनी असं म्हणून आणलं माझ्यासाठी फ्युचर. जर मी जिम नाही केली तर रिव्हील करतो, थांबा. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारी असणार. तर गाईज हा व्लॉग खरंच स्पेशल आहे, कारण की आता आम्ही चाललोय. मला व्लॉग पहिलेच चालू करायचा होता जेव्हा मी प्रिपेअर होतो, पण तेव्हा मला एवढा वेळ नाही भेटला. म्हणून आता मी हायवेला लागलोय. म्हटलं ना, हायवेला लागलो की व्लॉग चालू करून तुम्हाला डिटेलमध्ये सांगा आम्ही कुठे चाललोय. तर विषय असा आहे की खूप दिवसापासून मला कमेंट्स येत आहेत, मेसेजेस येतात सगळ्यांचे की दादा तू सॉन्ग कधी करणार, तुझं नवीन सॉन्ग कधी करणार, नवीन सॉन्ग कधी येणार, नवीन सॉन्ग कधी येणार आहे. सो फायनली मी थांबलो होतो की एखादं चांगलं सॉन्ग जेव्हा येईल तेव्हा मी करेल. आणि फायनली एक खूप छान सॉन्ग आले. तर त्या सॉन्गसाठी आता मी शूटला चाललोय नाशिकला. आणि आता किती वाजतात? 6 वाजतात. 8 वाजता आम्ही पोहोचेल. उद्या सॉन्गचं शूट आहे, पण आज आम्ही फक्त रिहर्सल वगैरे करेल, काय सॉन्ग असणार आहे, काय स्टोरी असणार आहे, सगळं डिस्कस वगैरे करेल. आणि मग उद्या सॉन्ग शूट करेल. आता सॉन्गमध्ये सोबत कोण आहे तुम्हाला पुढे कळेल, सो त्यासाठी वेट करा. पण या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी असं असतं की आम्ही तुला सांगतो, प्रत्येक ठिकाणी आम्ही काहीतरी शूटला वगैरे जातो ना, आम्ही असे काहीतरी प्रँक करतो, काहीतरी खूप आडे करतो. यावेळेस जी पण आपली सोबत आहे कॉन्ट्रेस तनू भोसले, सांगून जाते काय स्वप्नामध्ये दिसणारच आहे. तनू भोसले आहे आपल्यासोबत या सॉन्गमध्ये. तर काहीतरी प्रँक करू, काहीतरी करू यार. असं प्लेन जाऊन यायला मला आवडत नाही, पहिल्यापासून मला चांगलं माहिती आहे. सो बघू काय होईल, कसं होईल. पण हा ब्लॉगमध्ये एंडपर्यंत बघा, मजा येणार, स्किप करू नका, ठीक आहे. सो गाईज, अशा प्रकारे आता मेकअप झालेला आहे. आता मी कधी उठलो रे आपण? सकाळी पहाटे 7 वाजता मी उठलोय. तनू कधी उठलो? 4 वाजता. तो पहिली गोष्ट काही पण 5:30 ला उठली. 5:30 मी उठलेलोच होतो तरी मी 7 ला उठलो. मी याला उठवलं, मी उठलेलोच होतो तरीच मला पण उठवलं ना त्याला मी. तर आता आम्ही चाललो आहे शूटला. तनूसोबत फर्स्ट टाइम मी तनूसोबत सॉन्ग करते. मी पण, ती पण फर्स्ट टाइम तनूसोबत सॉन्ग करते. येस. आणि या मेकअप आर्टिस्ट आमच्या सास तुझ्याच्या वेळेस पण होत्या. हे मला आत्ता कळलं, कारण की त्या फुगल्यात सध्या. त्या खूप फुगल्यात सध्या, म्हणून ओळखून आल्या. त्यांनी मला आत्ता सांगितलं की सास तुझ्याच्या वेळेस पण मिस केला मेकअप. मग मला आठवलं की हा चेहरा बघितल्यासारखं वाटतं, पण तू जरा फुगल्या वगैरे लक्षात नाही आला. ठीक आहे, आता मी रेडी होऊन इकडनं जातो लोकेशनवरती. बघू पुढे काय करायचं. गणपती बाप्पा मोरया. आता मी इकडे शूट थोडंसं झालं, जरा छान केलं, थांबले. कॉफी, ब्लॅक कॉफी, डाएटवर आहे, विसरलो. तर तनूचा विषय सांगायचा होता. तनूच्या किती ID मिलियनच्या गेल्यात? सिरियसली 7 ID? 7 मिलियनमध्ये होत्या? अच्छा, मग जाईपर्यंतच 3 मिलियन गेल्या होत्या. आणि कसं झोपेतून उठतं रपकन. पण मयूर, एक गोष्ट माहितीये का? नाही, मी एक महिना आता इन्स्टावर नव्हती. तर विषय असा आहे की तनूची 5-7 ID आतापर्यंत हॅक झाल्यात. हॅक नाही झाल्यात, गेल्यात. रिपोर्ट वगैरे इंस्टाग्राम बोलला की तू खूप आलीस, आता थोड्या जा, लोकांना चान्स दे. म्हणते माझी ID आता पण मिलियनची ID होती ना, आता पण मिलियन ID झाली होती, ती पण गेली. आता परत तिने आता स्टार्ट केलं परत. आणि पण एक खूप अशी आमच्यातून बोलणं झालेलं, मी आदित्य वगैरे कोणतरी असेल, आमचंच बोलणं झालेलं की तेवढं ते ह्याच्यामध्ये आहे की एवढं गेल्याच्या नंतर ते परत हे करत. आता खूप डिमोटिवेट होतो माणूस ID परत गेल्याच्या नंतर. सवय झाली आता, सगळे युज टू झालेत. आता ID गेले कोणाला काही वाटत नाही. ठीक यार, परत करेल ती. आता तनू स्वतःचा इंस्टाग्राम चालू करणार आहे काही दिवसात. फक्त एकच अकाउंट डिलीटच नाही करणार. पण मी इन्स्टावर नव्हती येणार या टायमाला.
काही नाही, आपण कंटिन्यू मेहनत चालू ठेवायची. मग कसं केलं तू इन्स्टॉर? हा मला आठवलं माझं ह्याच्यासोबत गाणं येणार आहे, आता यायलाच लागणार. एक नंबर. तर आता विषय असा आहे की आम्हाला बसमध्ये चालता बसमध्ये शूट करायचंय. असं परमिशन वगैरे काही घेतली नाहीये. डायरेक्ट बसमध्ये सगळेजण बसणार, तिकीट काढणार, जोपर्यंत शूट होणार तोपर्यंत त्याला आपण पैसे देणार. कुठे जायचं ते आम्हाला डेस्टिनेशन नाही माहिती, परत तिथं आणून सोड. असेच या 2 सरांनी परमिशन नाही घेतली बसची, डायरेक्टली बसला विचारणार आहे. आम्ही जबाबदार नाही. अरे पण इतके गाणीचं ते पण थांबले. चला 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 चला. खूप सारे पॅसेंजर एकत्रच. गाईज बस मध्ये गेलो तो आत्ता काढून दिला आम्हाला, काही नाही बनवायचं इकडे, परमिशन नाहीये. विदाउट परमिशन हा आपण शूट करून ती पावली बांधली होती म्हणे कोणीतरी, तर ती व्हायरल झाल्या म्हणे. मग अच्छा समजलं. कोणती भावली रे भाई? काहीतरी पावली बांधली, ब्लॅक मॅजिक. अशी व्हिडिओ होती का? हा कोणीतरी बांधली होती म्हणे, मग ती व्हायरल झाली. म्हणून आपल्याला उचक्या दिलेला अशा प्रकारे. बसमध्ये कोणतरी ब्लॅक मॅजिकची बाहुली बांधली होती, ती व्हिडिओ व्हायरल झाली, म्हणून आता बसमध्ये व्हिडिओ करू देत नाहीत, असा विषय. ठीक आहे, परमिशन घेऊ, बघू आता काय करता. आता रिक्षामध्ये घ्या आता काय. काहीतरी करू, काहीतरी मार्ग काढू. शूट नाही रुकेंगा. येस गाईज, खूप सिरियस आहे यावेळेस जिमच्या बाबतीत, खूप जास्त सिरियस आहे. शूटला आलो तरी पण डाएट आणि प्रॉपर सगळं चाललंय, मिल डाएट प्रोटीन वगैरे एकदम कधीच नाही कंट्रोल करू. मी पण नव्हतं करू शकत. तर गाईज आम्ही मध्येच ब्लॉगच्या आता आम्हाला वेळ भेटलाय, कारण की सीन असं झालंय की इथे आम्हाला एक अनाथ आश्रममध्ये शूट करायचं होतं, पण इकडे त्यांना परमिशन दिली नाहीये. परमिशन दिली होती, परत नाही दिले, काहीतरी सीन चाललाय माहित नाही, पण आता मध्ये वेळ भेटलाय. तर आता आम्ही क्वेश्चन आन्सर खेळणार आहे, तर बघा मजा येईल. तर तनू स्टोन पेपर सीझन खेळ. अच्छा, जो हरला तो पहिले विचारेल का? ठीक आहे, चला गाईस. कुठे कॅमेरा लावला आणि कॅमेरा सेट कर. कॅमेरा झाला सेट. असं ओके. स्टोन पेपर सीझन, स्टोन पेपर सीझन, स्टोन पेपर सीझन. अरे यार शिट, विचार. तुझ्या लाईफचा वर्स्ट एक्सपिरियन्स. कोण जिंकला? सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स. ती जिंकली ना. चला पार्टी. थांब रे, जरा आम्ही लोक तू सांगून ठेवलं होतं की मी डाएट वरती आहे, मला अंडे खायचे. बिचाराला उपाशी आणि ठेवलंय. अंडे आणतो, इकडून आणतो, तिकडून आणतो, केव्हाची. गाईस मी आता पण तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. इथले जेवढे पण अंड्याचे पॉइंट आहेत, स्पेशल अंडा जिथं मिळतो, आज सगळे बंद आहेत. ऍक्च्युली माहित नाही, अक्षय आलाय, त्यांना माहिती होतं अक्षयचा डाएट म्हणून त्यांनी आज बंद करून ठेवले. अवेलेबल करायला पाहिजे होते, फक्त केली. असं पण नाही ना गाईस की मोठी डिमांड करतो. 250 ग्रॅम चिकन, 30 ग्राम राईस आणि थोडासा अंडे, छोटीशी डिमांड आहे. तर खूप मोठी डिमांड आहे. चल आपण खेळू. हा चल, 10 मिनिटात. हा चलो. स्टोन पेपर सीझर जिंकलो. आता मी विचारणार. ठीक आहे, तू घेतोस. येस. तर तुमच्यासाठी अंडे येतो तोपर्यंत ते करू शकतो. तनू, तुझ्या लाईफ मधला सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स काय? माझ्या लाईफ मधला सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स. सगळे वर्स्ट एक्सपिरियन्सच मी हे करत आली. वर्स्ट तरी एक सगळ्यात असं असेल ना की सगळ्यात नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स झाला. बरं सोड, वर्स्ट सोड, बेस्ट एक्सपिरियन्स सांग. बेस्ट अक्षय यात्रेसोबत गाणं. सांग, असं सांग. अक्षय यात्रेसोबत मला गाणं भेटलं, हे बेस्ट एक्सपिरियन्स आहे माझा. आता माझ्यासाठी वर्स्ट एक्सपिरियन्स विचार. आता मला विचार वर्स्ट एक्सपिरियन्स. नाही पण असं स्टोन पेपर वाईज खेळणार आहे ना, चिटिंग होईल. स्टोन पेपर सीझर जिंकलो. मी मला विचारायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन, तू रिलेशनशिप मध्ये येणार तर कशा मुलासोबत येणार? मी ना तुझ्यासाठी सांगते. आता हे याच्या पुढे सगळं खटे गाईस. जो मुलगा
माझ्या फील्डला समजून घेईल सगळ्यात पहिले, रिस्पेक्ट करेल जे मी काम करते. ओके समजलं, मेन तीच रिस्पेक्ट, लॉयल, ओके 10 जागे तोंड मारणारा नको, ओके हे टाक, ओके. हे टाक तुझ्या ब्लॉग म्हणजे या सगळ्या क्वालिटीज माझ्यामध्येच आहेत गाईस. ती इनडायरेक्टली मला इशारा म्हणजे करते मी का त्याला इशारा असं तुम्हाला वाटतंय का? हो, इशारा कर. ओ माय गॉड, तनूने मला प्रपोज केलं. ओ माय गॉड, Thumbnail. तनू प्रपोज मी गाईस, जस्ट तनू प्रपोज मी. क्या वाट. छान. आता मी तुला विचार, कसा मुलगा पाहिजे सांग मला असा मुलगा हवाय जो माझ्या फील्डला समजून घेईल, रिस्पेक्ट करेल, लॉयल असेल आणि 10 मुलींच्या जागे तोंड मारायला नको, अजून बस केअरिंग असेल. बाकी माझी काय अपेक्षा नाहीत, है ना. जर माझा फ्युचर हजबंड बघत असेल तर खरंच तू खूप भाग्यवान आहे. तू माझ्यासाठी प्रे करतोय मी सिंगल राहावं, मला कोण मुलगाच भेटत नाहीये. ओ माय गॉड, समझा. यस समझा. डन. परत से स्टोन पेपर सीजर, जरा ऐसे राहतो गाइस. फिर से स्टोन पेपर सीजर. स्टोन पेपर सीजर. ओ यार, तुला कशी मुलगी पाहिजे? मला कशी मुलगी पाहिजे? येस, आ, बघा मी सांगतो. जर तुमचा क्रश असेल तर तसा बना. तो आता सांगतोय. काही वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मी लहान होतो, लहान नाही थोडासा असं होतो, तेव्हा माझी एक्सपेक्टेशन होती मला खूपच भारी मुलगी पाहिजे, एकदम सेक्सी वाली मुलगी पाहिजे असं वालं होतं. आता सगळं मला मॅच्युरिटी आली, तर आता मला काय वाटतं, मुलगी ते कबीर सिंग मधले ती जी आहे ना, अशी साधी सिंपल अशी नाही का, खूपच मला इशारा देतो. मला इशारा देतो, बघतात ना याचा ब्लॉग. बघा, साधी सिंपल पाहिजे, हाईट तिची कमी पाहिजे, साधी सिंपल पाहिजे आणि ऑब्विसली अंडरस्टँडिंग पाहिजे. आणि आणखी असं एवढा विचार नाही केलाय मी की कशी मुलगी पाहिजे, काय पण अशी पाहिजे जे तू काम करतोय त्याला ती समजून. हा, ते तर मेन गोष्ट की जे मी काम करतो त्याला समजून घेणारे पाहिजे. अक्षय यात्रे गेला सोशल मीडिया मधून. आणि कशी मुलगी पाहिजे यार, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण शूट करतो, हे करतो, ते करतो बाहेर, तर मग ते मुलींना नाही चालत, पण ते समजून घ्यायला पाहिजे की यार ठीक आहे, आता आपण या फील्ड मध्ये तर या गोष्टी होणार. पण मी नाही समजून घेणार आहे, मी पॉझिटिव्ह आहे, खूप पॉझिटिव्ह आहे मी, खूप खूप पॉझिटिव्ह आहे मी नाही, म्हणून मला बोलतात सगळे. मला नाही वाटत तुला या फील्ड मधला मुलगा भेटेल, तू अशी आहे की तू कुठल्या पोराला जवळ नाही. मी खूप पॉझिटिव्ह आहे, फ्रेंडशिपच्या गोष्टीत पण, रिलेशनच्या गोष्टीत पण, सर्व ह्याच्यामध्ये धोका खाते. ये बात सच्ची. तरुण धोका खाते, तरुण धोका खाते. तर जेवण सिंपल आहे, साधी आणि सिंपल मुलगी पाहिजे. आणखीन खूप जास्त विचार नाही केलाय, आता असं ठरवलं की जे होईल ते गो विथ फ्लो, जसं होईल तसं होईल, बघू कशी ती लाईफ मध्ये. सध्या आणखीन आपण प्रिपेअर्ड नाही लग्नासाठी, आणखीन वेळ नाही येत त्या गोष्टीवर डिस्कस करायचा किंवा त्या विचार करायचा. हा, अजून लय टाइम आहे, भरपूर काय करायचं. आता तुम्ही आम्हाला गाण्यात बघतात, काय माहिती आमची मूवी मोठी गोष्ट होऊ शकतं यार. डील मोबाईल पडला, अब शकून हो गया गाइस. डील झाली आमची, काय माहिती आमचं पिक्चर पण येऊ शकतो. येस, तर येस, ती पुढची गोष्ट मी याच्या ब्लॉगमध्ये पहिले पण सांगितलं की आता प्रिपेअर्ड नाहीये, खूप सारे गोष्टी आहेत, ड्रीम्स आहेत, ते अचीव्ह करायचे, खूप सारे एम्स आहेत, ते तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. जेव्हा वेळ येईल लग्नाची तेव्हा करू. हे बघ आता आपला कॅमेरा चालू आहे, म्हणून मी तुला सांगते ते कोण आहे, आपण ना प्रँक करू शकतो. काय प्रँक करायचं? रात्री तर करू की मला प्रणव दादाला माहितीये मला चेस्टचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला चेस्टचा श्वास मी असा प्रँक करू शकतो. डन. तू डायरेक्ट पड. डन. हा डन. पण ते प्रणवला माहिती आपण काहीतरी करू शकतो म्हणून, दुसरं करू काहीतरी. नाही पण तो येडा बनेल ना, मी त्याला फुल शिव्या देतो नाही का, फुल काहीतरी. अरे काय त्याला पहिला लाईट वाटलं ना, त्याला पूर्ण सिरियसली घ्यायला सांगतो, काहीतरी प्रँक करू रात्री आज. एकदम मी फुल रडेल वगैरे. येस येस येस. तर गाईज डन. आजच्या ब्लॉग मध्ये पण आपलं नेक्स्ट काहीतरी प्रँक करू, आम्ही विचार करू, तुम्हाला सांगेल काय करणार आहे, पण तुम्ही बघा एंड पर्यंत. क्वेश्चन आन्सर आता आम्ही मध्ये मध्ये करू आणखी. सो गाईज फायनली नाश्ता मला 12 वाजता भेटलाय अंड्यांचा. आता अंडे खातो. डोळे बंद, बिलकुल खोलायचे असे हात. अरे डोळे बंद करू. तापडी चलो गाईज, आता याचे पुढचे पार्ट तुम्ही बघत राहा अख्ख्या ब्लॉग मध्ये, माझ्या पण हिच्या पण. गाईज हे आमचं आहे सेकंड आउटफिट, दिसतोय का?
सांगा कमेंट करून कसं वाटतंय. चला खूप टाइमपास होते आज, मला वाटत नाही 1 डे मध्ये आपलं शूट संपेल, बट लेट्स सी. चलो गाईज, जर मी जिम ने केली 5 वर्षात कसं दिसेल तुम्हाला दाखवतो. यांनी असं म्हणून आणलं माझ्यासाठी फ्युचर. जर मी जिम ने केली तर रिव्हील करतो थांबा. सेम कपडेत सेम केस पण सेम दिसते. अरे थोडं फक्त फुगले जा, हे फुगले. बाकी तर शर्ट तर सेम आहे, पॅन्ट पण सेम आहे, वॉच डिफरंट आहे, हात पण सेम दिसत आहे. रे काय चेंज केलं काही कळत नाही मला. 1 सेकंड मला वाटतं मीच येतो. AIने तसा फोटो जनरेट करून दिला काहीतरी. हळू डेंजर. अरे तू हे बघितलं का तनू हे कोणी नवीन अक्षय अत्रे बघ. जर 5 वर्ष जिम केलं असं दिसेल वाटतंय का? मॅम फक्त आता एकच टेक द्या. ओके बरं, हे काम करा, दोघे द्या. आणि मला पण पहिल्यांदा कळलं मी म्हणून तिने गाण्यात तुला रिजेक्ट केलं, कारण तू असं का दिसतोय, इकडे वेगळा दिसतोय. AIने करून घेतलं त्यांनी ते. AI त्यात मी ओळखूच येत नाही. इकडे आपण तिकडे शूट मध्ये करतात ऍक्च्युली शूटच्या. यांच्यामुळे आम्हाला डिले झाला आणि आम्हाला मे बी असं वाटतं की सेकंड डे लागेल, पण लागायला नको. याचा गेम करू घ्यायचा आपण रात्री. एक खूप त्रास देऊ लागला. हे बघा, अक्षयसाठी आपण नवीन टी-शर्ट आणलंय. आपण कुठल्याच आर्टिस्टसाठी आता जास्त मला बोलता येणार नाही. ॲट द एंड मुवमेंटला आपण एक नवीन टी-शर्ट आणलाय एका सीन. खूपच बजेट आहे आपल्या वेळेस. या सो मच. टिश्यू पेपर आहे का एवढा? टिश्यू पेपर आहो, दुकान बघा, दाखव दुकान. टिश्यू पेपर किती पाहिजे? ब्लॉग तनू तर ओच्या गावात हा शर्ट आतमध्येच होता. चेंज करून तसाच ठेवला होता आतमध्ये लटकून. गरमीमध्ये मला ते सुधारलंच नाही, मी डायरेक्ट बाहेर येऊन गेलो. तर आता इकडे काही लास्ट टेक आहे या सॉन्गचा, लास्ट सीन सॉरी. आता मी चेंज करतो. चेंज करण्यासाठी हे बघा इथं टेंट एक छोटंसं, आता चेंज करतो. लास्टचा टेक करतो, 1-2 रील्स बनवतो आणि बॅक टू छत्रपती संभाजीनगर. तर गाईज अशा प्रकारे पॅकअप झालेलं आहे. नाही दिसला असेल ना बाबा? 100% तर गाईज अशा प्रकारे पॅकअप झालेला आहे. 24 तासाचा होता विषय, 48 तासावर गेला. 36 तास झालेत, पण ठीक आहे, काही विषय नाही. पाऊस वगैरे काही नाही पडला गाईज. पाऊस वगैरे काही नाही पडला. आता आम्ही थोडस रेडी होतो, 2-4 रील बनवतो आणि जातो. याचे कलर सोडले, त्याच्यामध्ये ह्याच्यावर कॅमेरा घेतला. बिचारा एक म्हणजे एका टायमाला 3-3 शूट चालू आहे. अशा प्रकारे आता आम्ही जरा 1-2 रील बनवतो आणि मग छत्रपती संभाजीनगर, बॅक टू छत्रपती संभाजीनगर. कधी येणार आपलं सॉन्ग? लवकरच, तारीख अजून माहिती नाही, पण आपण धमाकेदार करूयात 100%. बस लाईव्ह डेमो ऑफ ड्राय ग्रुप स्वेट रेस्टॉरंट, वॉटर रेस्टॉरंट, लॉंग लास्टिंग मेकअप जो आम्ही सगळ्यांना सकाळी दाखवतो, तो तुम्हाला इकडे पण दाखवतो. त्यांना पण सांगतो गाईज, तुम्हाला मी लाईव्ह मेकअप दाखवतो. ड्राय ग्रुप स्वेट रेस्टॉरंट, वॉटर रेस्टॉरंट, लॉंग लास्टिंग मेकअप. ह्याच्याकडे कॅमेरा चांगला भेटेल ना तुला फुटेज. याकडे कॅमेरा, कॅमेरा त्याच्याकडे चांगली फुटेज जाऊ. आईचा कॉल आला. कोणाचा? घे बरं घे. अरे नको थांब ना मम्मी, हा पोरगा मला लय त्रास देतोय तो. नाही हा बघ ना त्रास देतोय. ते ऐक ना, मी काय बोलते, पप्पाला पण माझ्या आधार कार्डची बॅक साईड द्यायला निघेल मी आता व्हिडिओ. अरे सोड ना. छळ कर. छळ करतो काय? छळ. चल आपल्या गाडी
होतं का? तुला माहित होतं का? नाही माहित नव्हतं, पण मी घेतलं ऑटोमॅटिक. मी असं सहज चालू केला, मला माहित नव्हतं, पण ते भेटलं इन्स्टंट काहीतरी. चलो चलो गाईज आता मी रील करतो एक. बंद करायचं. Boys, Tanu is going to her home. I am going to my home. बाय. ए माझी ब्राऊन बॅग. चलो बाई. हे तर करते असं असं कर काहीतरी. माझी ब्राऊन बॅग. नाही नाही नाही, तो बघ कसं करतो. ओय, माझी ब्राऊन बॅग. कर. कुठली स्टाईल ते काय होतं? Oh my God. राहिला ना ना. बघ तनु, तुझा गॉगल घेतला का? समोर होता. समोर आहे. घे रे ब्लॉग. चल बाय. बाय तनू. एवढे रडले की पाऊस पडला. पाऊस पडला. चल बाय. चल बाय. बाय. चल बाय. चलो. याचा फोटो घेता नाही सोबत एक थांब. माझ्यासोबत एक फोटो. सो गाईज अशा प्रकारे शूट झाले आणि मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचलोय. आता आपल्या व्लॉगचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्टमध्ये आपण आलोय, तो म्हणजे मी प्रत्येक व्लॉगच्या एंडला लास्ट व्लॉगच्या सगळ्या कमेंट्स रीड करतो. सो आता पण मी ते करणार आहे. या लास्ट व्लॉगच्या ज्या पण कमेंट्स होत्या त्या मी सगळ्या रीड करणार, सगळ्यांना शॉर्ट आउट देणार आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके, तर माधुरी देडेची कमेंट आहे. मम्मीची तब्येत बरी आहे ना आता? मी पाहिलं पण तुला कमेंट्स केलं, मी पहिले पण तुला कमेंट्स केलं होतं पण तू नाही वाचलं. मला खरंच खूप वाईट वाटलं, पण जाऊ दे, तू विसरला असशील. व्हिडिओ खूप छान आहेत, मला तर खूप आवडतात. मी 6 वर्ष झाले तुझे व्हिडिओ बघत आहे. असाच मोठा हो, आम्ही तुझ्यासोबत आहोत. थँक्यू सो मच माधुरी. 6 वर्षापासून व्हिडिओ बनवते काय, 6 वर्षापासून. क्या होतं. थँक्यू सो मच माधुरी, थँक्यू सो मच. मम्मीची तब्येत आता बरी आहे, पण वेळ लागेल आणखी रिकवर व्हायला. ट्रीटमेंट चालू आहे. नेक्स्ट कमेंट आहे सुप्रिया काळदाते. मस्त ब्लॉगर. माझा मुलगा आदित्य तुझ्यासारखा दिसतो. पप्पा ब्लेस यू. थँक्यू सो मच सुप्रिया मॅडम, थँक्यू सो मच. ऋतू क्राफ्ट आर्ट. हाय दादा, मी खूप मोठी फॅन आहे तुझी. प्लीज तू व्लॉगमध्ये हाय ऋतुजा असं म्हण. ओके, हाय ऋतुजा. बोललो ऋतुजा. वेदांत रील स्टारची कमेंट आहे. दादा तू खूप छान व्लॉग करतोस आणि खूप हँडसम आहेस, दिसतोस. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच वेदांत, थँक्यू सो मच. त्यानंतर आहे दादा मला तुला भेटायचं आहे, पण कशी भेटू मला प्लीज सांग. आय एम बिग फॅन. रुत पाटील. कशी भेटणार कधीतरी या सखियांचा काल व्हिजिट करा, काहीतरी सर्व्हिस करायला नक्की या, आणि जर मी तेव्हा स्टुडिओला असेल तर नक्कीच भेटू. शाळन खांडेकर. साई किती क्यूट आहे. साई क्यूट आहे, पण त्यापेक्षा तो 100x डेंजरस पण आहे. त्याला तुमच्या घरी घेऊन जा, मग तुम्हाला कळेल. भूमी राठोड. अक्षरदादा मी तुझी खूप मोठी फॅन आहे. मी तुझ्या प्रत्येक व्लॉग बघते आणि माझे ड्रीम आहे एकदा तरी तुला भेटायचं आहे. थँक्यू सो मच भूमी, थँक्यू सो मच. नक्कीच आपली भेट होईल एकदा तरी. भक्ती. हाय, मी भक्ती इंदाने, कारंज लाड. माझी मावशी संभाजीनगरला राहते. मी येणार आहे. मला लागना बोलवर प्लीज. मी तुझी फॅन खूप मोठी आहे. मला कळलं नाही कमेंट काय होती, पण थँक्यू सो मच. तुझी स्माईल खूप क्यूट आहे आणि तू पण. अवंतिका दुसाने. थँक्यू सो मच अवंतिका. तू खूप छान व्हिडिओ बनवतोस, असंच बनवत राहा. आमचा तुला फुल सपोर्ट आहे. शलन खांडेकर. थँक्यू सो मच. असा सपोर्ट तुमचा राहू द्या. दादा मला भेटायचं आहे तुला आणि तुझा व्हिडिओ खूप छान आहे. राव, मला रोज व्हिडिओ पाहायचा एक नशा लागली आहे तुझी. आईसाठी लग्न कर दादा प्लीज, आपल्या आईसाठी. हॅपी मदर डे आई. थँक्यू सो मच भावा. आणि आता लग्नाचा विषय खूपच होतोय ब्लॉगमध्ये, आणि मी आता ते सांगून कंटाळलोय. त्यामुळे आता तू लास्ट ब्लॉग बघा आणि माझं उत्तर त्यातच बघून घेशील.
थोरे हर्षदा, दादा तू खूप छान दिसतोयस. थँक्यू सो मच. मी आता पण छान दिसतोय याच बघा. सुवर्णा बेंद्रे, संभाजीनगर कुठे आहे? सखी अँड सखा स्टुडिओ एक्झॅक्ट ॲड्रेस सांग ना दादा. सखी अँड सखाचा एक्झॅक्ट ॲड्रेस आहे सखी अँड सखा स्टुडंट अकॅडमी, तापड्या सिने मार्केट हॉल, शॉप नंबर 10, 11, 12, बिसाइड हॉटेल ग्रीन लीफ, अबो बाटाचा शोरूम. आणि गुगल करा. येस, सखी अँड सखाचा ॲड्रेस तुम्ही गुगलवरती टाका, सखी अँड सखा तुम्हाला भेटेल. विषय साई मरकड यांचा, एवढं आचपळ पोरग मी पण अजून बघितलं नाही, पण जाऊ दे, अक्षय ही लहानपणी असाच करत असेल. कधी कधी असं वाटतं हिंदवी ऑफ कॅमेरा आणि साई मरकड सारखेच वागतात, बरोबर की नाही अक्षय? ओ माय, मला हे काय तुम्ही कॉन्ट्रोवर्सीमध्ये टाकतात, मला काय माहित नाही याबद्दल. ओके, एक नंबर ब्लॉग असतात दादा. कोणी केली ती कमेंट? श्रीकांत. मी ही कमेंट हिंदीला दाखवेल. श्रीकांत, ह्याचा स्क्रीनशॉट करून मी हिंदीला पाठवतो. एक नंबर ब्लॉग असतात दादा तुझे, असंच ब्लॉग टाकत राहा. जिगर सोबत पण ब्लॉग कर. येस, जिगर सोबत ब्लॉग नक्कीच लवकरच करेल. अशाच सगळे ज्याच्या कामामध्ये बिझी झालेत, लवकरच भेटून काहीतरी ब्लॉग करू. हात दुखला गाईस. नेक्स्ट, लव्ह यू दादा, स्माइल प्लीज, कीप लविंग, कीप सपोर्टिंग. कोण येतं? साहिल, त्यानंतर तेजश्री पाटील. तुझी स्माइल खूप इमोजी आहे. थँक्यू सो मच दादा कमेंट रीड केल्याबद्दल. दादा तुझं न्यू सॉन्ग कधी येणार आहे? आय एम एक्सायटेड. रील्स पाहते, खूप भारी करतो, बट आता सॉन्ग पण आलं पाहिजे. मस्त. काय कमेंट केली तुम्ही लास्ट व्लॉगला, आणि या व्लॉगला आपलं सॉन्ग आलेलं आहे. उद्या हा व्लॉग पण पडेल आणि यासोबत उद्या म्हणजे आता व्लॉग पण पडलेला आणि यासोबत सॉन्ग पण आलेलं आहे. सो सखे हे नवीन सॉन्ग आलंय. सगळ्यांनी युट्यूबवरती जाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला सॉन्ग कसं वाटलं. आयुष्यपत हात पकडतो फोन. खूप छान व्लॉग आहे, असंच व्लॉग करत राहा. प्रणाली, थँक्यू प्रणाली. हाय दादा, तुझे व्लॉग्स खूप मस्त असतात. आय एम बिग फॅन ऑफ यू. थँक्यू सो मच अपर्णा, थँक्यू सो मच. दादा मी फर्स्ट टाइम व्लॉग बघितला, मला खूप आवडला. बेस्ट विशेस फॉर युअर करिअर ॲज अ लाईफ क्रिएटर. थँक्यू सो मच स्तुती, थँक्यू सो मच. दादा तुझे व्लॉग्स खूप भारी असतात, डेली व्लॉगिंग कर, प्रँक व्हिडिओ भारी असतात तुझे. आईची काळजी घे. येस, आईची काळजी घेतोय आणि प्रँक व्हिडिओ बघू आता लवकरच करू. थँक्यू सो मच. कार्ती भोले, भाऊ मी तुझे व्लॉग MH28 वरून बघतो, तुझे व्लॉगचा वाट पाहत असतो. एक नंबर व्लॉग्स भाऊ, तुला फुल सपोर्ट आहे माझ्याकडून. थँक्यू सो मच भावा, थँक्यू सो मच. श्रद्धा वाघमारे, तुझी स्माइल खूप क्यूट आहे. थँक्यू श्रद्धा. साईज सो क्यूट, साईज सो डेंजरस. दादा खरंच तुझे व्हिडिओ बघून आम्हाला काहीतरी शिकायला भेटले दादा. माझं एक स्वप्न आहे की मी तुला भेटायचं आहे एक वेळेस. लव्ह यू दादा. थँक्यू सो मच. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. लवकरच आपली भेट होईल. LB0082. मोहन, दादा तू खूप क्यूट आहेस, आईची तब्येत कशी आहे? थँक्यू सो मच. आईची तब्येत आता ठीक आहे, हळूहळू होईल बरी. पुनू, हा दादा तू बोलत आहेस कमेंटला रिप्लाय करणार, मग खरंच कमेंटला रिप्लाय देणार का दादा तू? बिग फॅन दादा, बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. सखियांचा का एक नंबर दादा, तुझे स्वभाव खूप खूप छान आहे, समजूतदार, सायलेंट. लग्न कधी करणार आहेस दादा? लग्नाचे सगळे व्लॉग्स आलेच पाहिजेत. तुला तुझ्या मनासारखी लॉयल लाईफ पार्टनर भेटो. थँक्यू सो मच गाईज फॉर युअर बेस्ट विशेस. थँक्यू सो मच. बिग फॅन ब्रदर. थँक्यू पुनू. दादा तुझे भातचा जाम खोड्या करतो रे, आणि लग्न तू जेव्हा रेडी असशील तेव्हाच कर. काकूंची काळजी घे. थँक्यू सो मच भावा. आणि माझा भाचा खरंच खूप डेंजरस आहे, डेंजरस. सुनीता पगारे, वैजापूरला कधी येणार दादा तू? वैजापूरला माहीत नाही कधी येणार आहे, बट जेव्हा पण येईल तेव्हा नक्कीच भेट होईल. कार्तिक, सुपर ब्लॉग. थँक्यू कार्तिक. दादा तुला भेटायचं आहे राव मला एकदा, नक्कीच भेट होईल. सिद्धेश, नक्कीच भेट होईल. डू विजिट सखियान सखा. पुनू, डेली ब्लॉग आलेच पाहिजेत. तुम्ही असं सपोर्ट करा, डेली ब्लॉग नक्कीच येतील. मोटिवेट करा जरा मला. हाय ब्रो, हाय आर्यन, व्हेरी नाईस. आयुष, थँक्यू. दादा तुझं आणि सायलीदीचं काय रिलेशन होतं? तुम्ही आता सोबत व्हिडिओ का बनवत नाही आहे? सायली आणि मी आता
सोबत व्हिडिओ बनवत नाही आहे, कारण की याचं उत्तर मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये दिलेलं आहे. तुम्ही प्लीज तो व्लॉग जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. शालांग खांडेकर, तू फनी व्हिडिओ कधी बनवणार आहेस? मी मोस्ट ऑफ द फनी व्हिडिओ बनवतोय गाईज इंस्टाग्रामवरती, तुम्ही जा आणि चेक करा. साई खूप छान आहे. अरे यार साईला छान कमेंट कसं केलं शकतं यार? साई छान कमेंटच्या लायकीचं नाही आहे. साईज डेंजरस. मी शॉक होतोय साईसाठी चांगला कमेंट बघून. डेंजर आहे गाईज साई, तुम्हाला नाही माहिती आहे. साईचे तो एक एक किस्सा सांगतो तुम्हाला, म्हणजे हळूहळू ब्लॉगमध्ये. दादा ब्लॉग डायरेक्ट अपलोड करत जा, प्रीमियर नको लावत जाऊ. लावावं लागतं प्रीमियर, समजून घ्या. श्याम ढासाळ, छत्रपती संभाजीनगरचा बेस्ट ब्लॉगर, स्टुडिओ समोरून बरेच वेळा जातो, भेटायचं तुझ्याशी. मग एकदा स्टुडिओला पण चक्कर मारा पाटील. अश्वित गायकवाडची कमेंट नेहमी असते. येस नारायणी. ओ माय गॉड. अश्वित गायकवाड, आय डोंट थिंक हा ब्लॉग माझ्यासाठी एवढा स्पेशल असेल. तू माझं नाव घेतलंस, थँक्स. आणि साई खूप गोड आहे, लहान आहे म्हणून मस्ती करतो, इट्स ओके. त्यामुळे तू स्नेहल दीदी त्याला जास्त ओरडू नको प्लीज. आणि हा मम्मीची रिसेंट तब्येत कशी आहे? मम्मीची रिसेंट तब्येत आता ठीक आहे, हळूहळू रिकवर होत आहे. शुगर आता नॉर्मल होती आहे, पण डोळ्याचं आणखीन डॉक्टरकडे दाखवणं चालू आहे. तुम्हाला कुठले डॉक्टर मध्ये असतील ज्या मम्मीच्या डोळ्याच्या प्रॉब्लेमसाठी, तर मला प्लीज सजेस्ट करा कमेंटमध्ये, मी तिकडे घेऊन जाईल. अश्वित, तू व्लॉग आणि रील्समधून वेळ काढून अभ्यास कर. आधी स्नेकला तू स्नेक लिहिलंय दादा. ओके, मी नक्की करेल. सारिका पवार, दादा खूप दिवस झाले जिगरसोबत नाही दिसला, त्यांच्यासोबत एक व्लॉग कर ना. तुमचे आधीचे जिगरसोबतचे व्हिडिओज खूप भारी आहेत, ते व्हिडिओ आणि व्लॉग मिस करतोय आम्ही. परत एकदा तसे सोबत व्हिडिओ बनव. तुम्ही सगळे आता कामात बिझी आहात, पण एकदा सगळे सोबत या, आम्ही वाट बघत आहोत तुमच्या व्लॉगची. विथ जिगर्स फॅमिली, वी ऑल आर मिस युअर जिगर फॅमिली. येस गाईज, मी आत्ता रिसेंटली आदित्यसोबत बोललो या विषयावरती. लवकरच आम्ही काहीतरी करू. एवढ्याच कमेंट. थँक्यू सो मच गाईज तुमच्या कमेंटसाठी. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. आता मी इकडे ब्लॉग एंड करतो. तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. मी कसं वाटतं ते पण सांगा कमेंट करून. आणि या ब्लॉगच्या खाली कमेंट करा. याचे सगळे आन्सर्स, सगळे रिप्लाय मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगच्या एंडला देणार. हे आपलं फिक्स आहे आता. बाय.